नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 141ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे कारण पूर्ण युनिवर्स मला यामध्ये अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे.
आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया. अनुलोम विलोम. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील तर त्यांना येऊ द्या. थांबवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया डाविली अघटित चर्या रे. लीला पाशे बद्ध करुनिया डावी तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है. अक्कल कोटी पहारे. समाधि सुखते भोगुनी बोले. धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था. विनऊ किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा. नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से
सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, जसं मन तसं तुमच्या कामाचं स्वरूप होतं किंवा त्याची गुणवत्ता असते, म्हणजेच क्वालिटी. म्हणजेच काय, जर तुमचं मन दुःखी असेल, त्रासदायक असेल, तर तुम्ही त्या मनस्थितीमध्ये जे जे काही काम कराल त्या कामामध्ये सुद्धा ते पूर्णपणे त्याच्यामध्ये इन्वॉल्व होईल आणि तीच गोष्ट तुमच्या कामामध्ये व्यक्त होईल. ते काम, त्या कामाची क्वालिटी, गुणवत्ता ही तशीच होणार, म्हणजे तशीच सर्वसाधारण होणार. त्यामुळे तुम्हाला मन तुमचं कसं प्रसन्न राहता येईल हे पाहायचं आहे, यावर चिंतन करायचं. म्हणजे जर तुमचं मन आनंदित असेल, प्रफुल्लित असेल, प्रसन्न असेल, तर तुम्ही अनुभवलंही असेल त्यावेळी तुम्ही जे जे काही काम करता ते किती छानपैकी होतं किंवा त्याची गुणवत्ता किती चांगली असते, किती उच्च दर्जाची गुणवत्ता त्यावेळी असते. आणि ज्यावेळी तुम्ही थोडेफार दुःखी असाल, अशांत असेल तुमचं मन, त्यावेळी तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये म्हणा, त्या गोष्टीमध्ये म्हणा, तेच उतरलं जातं आणि तेच त्याचं स्वरूप होऊन जातं. आणि तेही तुम्ही अनुभवलं असेल, तर त्यामुळे तुम्हाला यावर चिंतन करायचं आहे आणि तुम्हाला पाहायचं आहे की तुमचं मन कसं नेहमी आनंदी, प्रसन्न, प्रफुल्लित राहील, उत्साही राहील. आणि त्यासाठीच आपल्याला अध्यात्माची गरज आहे, अध्यात्माकडे वळण्याची गरज आहे, नामस्मरण करण्याची गरज आहे, प्रार्थना, मंत्र जप करण्याची गरज आहे. आणि हे तुम्हाला करायचं आहे. यावर चिंतन करा आणि सुरुवात करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.